दिमाग सजवल नफीस चौधरी ज्यांनी मागील सामन्यामध्ये तब्बल 4 गडी बाद केले होते, 7 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकांमध्ये. तोच गोलंदाज गोलंदाबाद सज्ज झालाय नफीस चौधरी. नक्कीच पाहू शकाल आमचे स्कोरर मुन्मय मोरे यांचाच वाढदिवस आहे. मुन्मय मोरे आपल्याला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा असतील. हॅपी बर्थडे. हार्दिक अरेकर आमच्या मुख्य सामाजिक कक्षामध्ये घ्यायचे आमचे बर्थडे बॉय मुन्मय मोरे यांचाच वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे मुन्मय मोरे. नक्कीच पाहू शकाल तुम्हाला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा असतील. आणि उद्या नक्कीच उद्याच्या संध्याकाळी त्यांचा केक कटिंग केला जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स या पॅनलकडून. बडे मैदानाच्या आतमध्ये सामन्यात होला सुरुवात. नफीस चौधरी पहिल्या षटक घेऊन आला. लवकर फलंदाज संदीप खरबात सुयोग वैती चर्चा करतायत. सुयोग वैती काहीतरी खानमंत्र काहीतरी उद्घोषणा केली आहे असं म्हणावं लागेल नफीस चौधरी बरोबर. आणि सामना सुरुवात करूया आपण. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक बाद संदीप खरबात संगनायक. पहिल्या चेंडू थोडस थांबले त्यांनी पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. नफीस नफ्स पकडून गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. पहिला चेंडू पायावर होता, फ्लिक केला गेलाय. अप्रतिम फटका. चेंडू सरळ सीमारेषा पार आलाय. मास्टर कप चौकार. 4 धावा. 4 धावांनी स्वागत केलं गेलं ते म्हणजेच नफीस चौधरी यांचं. मग आपण संदीप करवत असतील, सुयोग वैती असतील, नफीस चौधरी असतील. नक्कीच पाहू शकाल विरार वसई या भागातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. खूप चांगल्या प्रकारे एक दुसऱ्याचा खेळ त्यांना माहीत आहे. आणि पाहू शकाल पहिला चेंडू ऑफिसच्या बाहेर टाकला होता, तो सफल झाले होते. बॅटरनी चांगला फटका खेळला गेला. नजर खूप चांगली ठेवली चेंडूवर आणि चौकारण्यासाठी चेंडूला पाठवून दिला. टेनिस बॉल कंपनीचे पण चेंडू पाहतो या स्पर्धेमध्ये यूज केला जात आहेत. मग हे जे खेळाडू पाहतात आपण मुन्मय, या खेळाडूंनी एमआरआय बॉल असतील, एमआरआय बॉल असतील त्या चेंडू खेळलाय. टेनिस बॉल, नेव्हिया, आता 77 असतील, 60 असतील, फुलटॉस असतील. बॅटची बाहेरची कट, चेंडू डायव्हर्ट झाला. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. मागे जाऊन चेंडूला अडवला गेला. सिंगल धाव नक्कीच चालली आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावपत्र धावफलकावर 5. षटक क्रमांक पहिला मार्ग असतात. 2 चेंडूमध्ये 5 धावा नक्कीच आल्यात. नक्कीच पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात झाली आहे. पुढील चेंडू घेऊन प्रत्येक गोलंदाज सजवला. तिसरा चेंडू घेऊन प्राणभूत नक्कीच फेरफटका करतायत. प्रत्येक खेळाडूचं लक्ष ठेवणं आणि प्रत्येक खेळाडूचं गरज भागणं त्यांना माहित आहे. चांगला चेंडू आहे. पाहू शकत शॉर्ट टर्मिनला 6 जण चेंडू अडवतायत. एक सिंगल धाव नक्कीच झाली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावपासून धावफलकावर 6 अंकावर 3 चेंडू 6 धावा. मिडनाईट टक्के जरा तसा आवाज कमी केला गेला कारण की परमिशन आहे कमी आवाजामध्ये पण कॉमेंट्री करावी असं सांगितलं गेलं आमच्या आयोजकाकडून. चांगला फटका. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. चेंडूला फील्ड करतील. एक टप्पा घात. चेंडूला फील्ड केले गेले. फेकी केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केला. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अंकावर. तुम्ही पण आगरी पाडा. त्यावेळेस गोलंदाजी करत असताना जर पाहिलं गेलं तर पालघर स्पोर्ट्स क्लब सुरुवात चांगली झाली. 4 चेंडूमध्ये 8 धावा. 3 चेंडू 7 वर बॅटिंग करतात संदीप करवत. 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतायत सुयोग वैती. त्यावेळेस फटका सुरेख आहे आणि पाहू शकाल चुकी झाली आहे. महेंद्र चौधरी यांच्याकडून चेंडू सहज सीमारेषा पार आलाय. चौकार. 4 धावा. थोडासा चेंडू दूर राहिला. महेंद्र चौधरी पोहोचते पण तू झेल टिपला नाहीये आणि पाहू शकाल कॅच निसटला गेला. चौकार सुद्धा आलाय.
पुढे चेंडू घेऊन 12 धावा धावफलक नक्कीच झालेत. चांगला चेंडू आहे. यावेळेस पाहू शकेल विकेट किपरच्या हातात चेंडू घ्यायचा झाला नाहीये. डॉट बॉल नफीसचा चटक थोडंसं महागडं राहिलाय. चांगली सुरुवात झाली आहे. पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बॅटरने करून दिली आहे. संदीप करवत संघनायकाने 2 चौकार ठोकलेत. 11 वर तो बॅटिंग करतो. 5 चेंडू फेस केलेत. पहिल्या षटकाची समाप्ती केली. धावा धावफलकर 12 बिनगडी बाद. बघा नवीन गोलंदाज निरंजन घरात आलेत. बाळू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. फिरकीचा जादूगार पालघर एक विभागाचा खेळाडू ज्याने पहिली 40+ ऑल इंडिया ओपन चा खिताब जिंकला. सगळे सुयोग आहेत. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू सज्ज झाला. गोलंदाज रिवाज खेळलाय. पाहू शकाल फटका सुरे. एक चेंडूला पाठवून दिला फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू सरळ सीमारेषे पार. एक धावा आरोग्यासाठी या बॅनरला सलामी करणारा आलाय चौकार मिथुनजी पागधरे यांच्या बॅनरकडे ज्यांनी आम्हाला चेंडू प्रोव्हाइड केली. त्या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ एक लेजेंडरी खेळाडू आहे. त्याचे स्पोर्ट्सचे मालक त्यांच्या बॅनर देऊन चेंडू लगावतोय. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस फटका फसलाय. पाहू शकाल परंतु खेळाडू तिकडे नव्हते. साजन पोहोचले. चेंडूला फील्ड करतात. 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे ससावते. धावसंख्या 2 पोहोचत फलकावर 18 अंक. सचिनजी पाटील यांची सुपुत्र पाहू शकाल अरुष यावेळेस सामन्याचा आनंद घेण्याचं कार्य स्वागत. पप्पांना साथ देण्यासाठी पोहोचले. पप्पाचा खेळ पाहण्यासाठी तर पाहू शकाल आहेत. 18 धावा फलकावर 1.2 चेंडूचा खेळ संपला गेला. दुसरा षटक मार्गस्थ. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा नक्कीच आल्यात. यावेळी सरळ बॅटनी फटका सुरेख आहे. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. सीमारेषा पार आलाय. मास्टर कप चौकार. 4. लगेच पाहू शकाल धावसंख्या 9 धावफलक 22 बड्डे बॉय म्हणून मोरे मला सांगत असताना चांगला चेंडू पाहू शकाल. साजन चेंडू फील्ड करतोय. फेकी झाली. काय घडलाय. विकेट किपरने चेंडू लावला. यशपर्यंत पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली. धावचीच मध्ये बॅटर सेफ आहे की अनसेफ आहे पाहिला जाईल. संदीप करवत चर्चा करतात विकेट किपर बरोबर. ते मला असं वाटतं ते सांगतात की चेंडू थोडंसं लेट झालं की काय, मी पोहोचलोय की काय, यावर चर्चा होतीये. बॅटर सेफ आहे. जेव्हा यस्टरना चेंडू लावला तेव्हा त्यांची बॅट ग्राइंड झाली आणि बॅटर सेफ राहिलेत. थोडंसं लेट झाली विकेट किपरचं म्हणावं लागेल. धावसंख्या जर पाहिलं गेलं तर एक धावाने पुढे सरसावते. 23-23. मीत निजाई आमच्यावर जोडले गेले. चांगली स्कोरची भूमिका पार पडते. निजाई बंधू मनीष निजाई, मीत निजाई, राज निजाई 14-10. तर टॅगलाईन राहिलाय दातिवरे आणि वर्षानुवर्ष हा टॅगलाईन सांगितलं म्हणजे राज निजाई हा तो टॅग लगावला गेला. दातिवरे संघ दातिवरे आहेत.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल. विकेट किपर चेंडूला फील्ड करतात. नाव चांगलं फेकी झाली आहे. बॅकअपसाठी खेळाडू आलेत. अकबर बॅकअप देतात पण ते सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. एकेरी धावणे धावफरक लेग बायचा पंचांनी कॉल दर्शवला. एकेरी धावणे धावफरक पुढे सरसावते 24-24. अजून येणारी शेवटचा चेंडू आहे या षटकामधला. धावसंख्या 24 आहे. बघा पहिल्या षटकामध्ये आले होते तब्बल जर पाहिले गेलं तर 12 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा पाहू शकाल 12 आल्या. 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 सिंगल, 1 लेगबायचं सिंगल. शेवटचा चेंडू त्यावेळी पाहू शकाल फटका सुरे काय की आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू निघून जातो सर सीमारेषा पार. आलाय चौकार, 4 धावा आणि 4 धावाने धावा पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या अंकावर 28. षटक क्रमांक 2 संपले गेले. 14च्या सरासरीने 28 धावा धावफटकावर. राजेश ओके नवीन गोलंदाज गोलंदाज सज्ज होत आहेत. फटका फसलाय. विकेट किपर चेंडू खाली पोहोचलेत आणि झेल निसटलाय. चुकी झाली विकेट किपर कडून. पाहू शकाल हातामध्ये चेंडू विसावत नाहीये. ऋतुवेली पण आगरीपाडा संघाच्या खेळाडूंच्या चांगला चेंडू होता. पाहू शकाल फ्लड लाईन मध्ये आपण स्पर्धा पाहतो परंतु पूर्णपणे खाली आले होते. हात बंद झाले. चेंडू खालून निघून गेला. विकेट किपर कडून चुकी झाली आहे. धावसंख्या 29-29. चांगली बॅटिंग करतात. 6 चेंडू 16वर सुयोग आहेत. 7 चेंडू 12वर संदीप बॅटिंग करतात. अप्रतिम पार्टनरशिप झाली. 29 धावांची 2.1 चेंडू मागे हरीश्वर किन यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माइल आली आहे कारण की थोडेसे मिसफिल्ड होते. त्याच्या संघाला फायदा होतोय. तसा बदल करतात क्षेत्रक्षणामध्ये पाहू शकाल. डीप गली दरम्यानला खेळाडू आहे सुयोगसाठी. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वॅलिंगला खेळाडू सजवले गेले. शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप, पॉइंट, शॉर्ट कव्हर सर्कलच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल फटका परत उंच गेला. डीपमध्ये खेळाडू जात आहेत. पाहू शकाल धावत असताना चेंडूला फील्ड करतील. मागे जाऊन चेंडूला अडवले गेले. पाहू शकाल नौशाद तिकडे होते आणि तब्बल 2 धाव परिपूर्ण केले. धावसंख्या 2 पुढे सरसावते 31-31. पाहू शकाल मला वाटतं हेड विकेट झालेत. बॅटरी स्वतः सांगितलं माझा पाय यष्टाला लागलाय. बघा खेळाडू त्यांना संधी देतो परंतु आपण सांगतो की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं आणि हेड विकेट झालेत बॅटर. पहिला गडी पास झाला 31 संख्यावर. 31 वर पहिला गडी पास. बाकी मागील सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. 31 वर पहिल्या गडी पास झाला. हेड विकेट चर्पामध्ये मिस्टर
सुयोग वैती मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावर राहिला. ॲलन बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर राजेश ओगेचं कमबॅक चांगला राहिला. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. संदीप करवत एका बाजूला सज्ज आहेत. संघनायक 7 चेंडू 12 वर ते बॅटिंग करतात. क्वालिफायर सामना आहे जो संघ विजय सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल. एका बाजूला जर पाहिलं तर पालघर स्पोर्ट्स क्लब, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऋतू 11 आगरीपाडा. किशोर म्हात्रे याचा संघ पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण. यावेळेस आलेल्या फटका उंच खेळलाय. खेळाडू तिकडे यस नो मध्ये राहिले. चेंडू निघून गेले 4 धावांसाठी. झेलसाठी पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणी ते मागे आले आणि चेंडू थांबला नाहीये. 4 धावांसाठी चेंडू निघून गेला. धवसंख्या 4 ने पुढे सस्सा होते. धवसंख्या धावपळ फटकावर 35-35. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता. फटका सुरेख खेळाडू बॅकआउट पॉइंटला. खेळाडू खूप दूरवर आहे. चेंडू वेगाने निघून जातो. ऑन द कार्पेट सरळ सीमारेषावर बॅक टू बॅक 2 चौकार. अलनच्या बॅटमधून 4 धावा. चांगली बॅटिंग आहे. ऑफिसच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता आणि पाहू चॉप केला गेला. अप्रतिम प्रकारे चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पार. 39 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस फक्त दिशा दिली गेली. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न. परत एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा पार. आलाय तिसरा लागोपाठ चौकार. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा होत्या. मागील 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात आणि सांघिक धावसंख्या 43. पाणी घेऊन जात लगेच चला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याचा संघ. 3 षटकांची समाप्ती वगैरे धावा धाफकड लगावल्या गेल्या तब्बल 43-43. निरंजन घरातल्या यावेळेस इंट्रोड्यूस केल्या गेल्या. पहिला चेंडू फुल टॉस. फटका सुरेख डीपमध्ये खेळाडू सज्जा. चेंडूला फील्ड करतोय. चांगला क्षेत्र चांगली फेकी. परंतु बघू शकाल 2 धाव वेगाने परिपूर्ण केला. धावसंख्या 45-45. अजून एक चांगला फटका मानावा लागेल. खेळाडू आहे 3 मध्ये आले. चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव घेतली आहे. दुसऱ्या प्रयत्न पाहू शकाल खेळाडूने दबाव बनवला असं म्हणावं लागेल. ऋतू 11 आगरीपाडा संघाच्या खेळाडूंवर बॅटर खूप चांगली पाहू शकाल धाबा घेत आहेत. थोडासा बदल करतात क्षेत्रक्षणामध्ये पाहिलं महेंद्र चौधरी यांना नक्कीच पाठवलं गेलंय.
डीप फाईन लेग रेझनमध्ये आणि फाईन लेगच्या खेळाडूला यावेळेस डीपला लॉंग ऑफला बोलवलं गेलं. 47 धावा फलकावर आहेत. बघा मागील 20 चेंडूमध्ये मात्र एकच चेंडू निर्धाव आला आणि जो डॉट बॉल टाकला होता ते म्हणजेच गोलंदाज नफीस चौधरी यांच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खेळला गेला. खेळाडू तिकडे आहेत. महेंद्र चौधरी चेंडूला फील्ड करतायत. चांगली फेकी नक्कीच झाली आहे, परंतु 2 धाव परिपूर्ण केल्या. पाहू शकाल तो झोन फेवरेट राहिला संदीप करमत यांचा. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली 49 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा नक्कीच झाल्यात. यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय. खेळाडू डीप मध्ये थोडंसं पुढे सरसावतील. योगेश चेंडूला फील्ड करतील. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. पहिल्या 4 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. दुहेरी दुहेरी धावा नक्कीच घेतात. तिसरा प्रयत्न असेल का, परंतु नकार दिला. खेळाडू तिकडे पोहोचलेत. दुहेरी दुहेरी धावा नक्कीच घेतल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 51-51. 51 धावा फलकावर आहेत. 11 चेंडू 20 वर बॅटिंग करतात संदीप करवत. हरेश्वर किनी यांना षटकानंतर पाणी घेऊन जायचं आहे बॅटर संदीप करवतसाठी. बघा 40 प्लसचे खेळाडू आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. डिहायड्रेशन जास्त होऊ नये आपण दक्षता घ्या. फुल टॉस बॉल पर्यंत पाहू शकाल. टीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. पुढे ससा चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धावा आली आहे. दुसरा प्रयत्न करणार नाही. महेंद्र यांचा फेकी खूप सुरेख राहिली आहे. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे ससा होते. धावसंख्या 52-52. चौथा षटक मार्ग शेवटचा अजून एक खेळचा खेळ बाकी 52-1. बघा चांगली पार्टनरशिप बिल्ड करतात संदीप करवतची इनिंग खूप चांगली राहिली. बघा षटका चौकार खूप कमी खेळलेत, परंतु सिंगल डबलला धावावरती बहार दिला आणि खूप चांगली बॅटिंग करतात. अरे 3 चेंडू 12 बॅटिंग करतात. 3 चौकार 3 हॅट्रिक चौकार त्यांनी ठोकलेत मागील षटकामध्ये. त्यावेळेस चांगला चेंडू मिस केला विकेट किपरने. साजनने चेंडू फील्ड केलाय आणि यावेळेस काय घडलाय, डायरेक्ट हिट संदीप करवतला माघारी पाठवलाय. या षटकामध्ये 9 धावा नक्कीच झाल्या. षटक क्रमांक संपले गेले 4 षटक 52 धावा दाफळकर. मित्रांनो संदीप करवतसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगली इनिंग्स त्यांनी साकारली आहे. संघनायकांनी साजनने फेकी केली. डायरेक्ट हिट झाली. संदीप करवत पोहोचले तर फ्रेममध्ये सुद्धा नव्हते. 52 वर 2 गडी पा 4 षटकांचा खेळ संपला गेला. पण अंतिम षटकामध्ये गोलंदाज गुलेबाग सज्ज झालाय. पहिला चेंडू फुलटॉस राहिला होता. पाहू शकाल महेंद्र चौधरी तिकडे पोहोचले आणि कुठली चुकी करणार नाहीये. योगेश आला. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. महेंद्र चौधरीने खूप सुरेख झेल टिपला. फुलटॉस बॉल होता. एल सुद्धा माघारी पाठवतो. दोन्ही सेट बॅटर बॅक टू डगआउट आहेत. आता नवीन पुण्यातच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होतील जी स्पोर्ट्सचे मालक खैरा प्रोडक्टचा सितारा तो म्हणजे संदीप धोडी.
संजय पाटील संदीप जोडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. योगेशने पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलं. फुलटॉस बॉलवर फटका बसला. ॲलन सारख्या बॅटरला फुलटॉस चेंडूवर बाद करणं अयशस्वी आहे, परंतु स्लोवर चेंडू टाकला होता, तो जो फ्लायटेड होता त्याचा नक्कीच उपयोग गोलंदाजी केला आहे आणि ती कुठे कुठे वेग समजता आला नाही या बॅटरला, त्या अनुषंगाने ते बाद झाले. ज्यानंतर दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. विनंतीशील टॉससाठी एका बाजूला जर पाहिलं गेलं तर आई जीवदानी 11 विरार आणि दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. विजय पाटील, हरीश पाटील, सचिनजी पाटील यांचा संघ आई जीवदानी 11 विरार आणि यतीन जाधव साहेबांचा संघ. निलेश फायटर फटका फसला. बॅक टू बॅक दुसरा गडी येईल का? आणि पाहू शकत निरंजन घरात बॅक टू बॅक 2 विकेट्स. 52 वर चौथा गडी बाद. संदीप धोडी आला, सरळ बॅटनी फटका खेळला होता, परंतु चेंडू खूप उंच गेला. एलिव्हेशन चांगला भेटला नाहीये, त्या अनुषंगाने फलंदाज बाद झालेत. अप्रतिम झेल. बघा जे चुका केले होते त्या फिल्डिंग करण्यास सांगा ते चुकाला मला वाटतं सुधारलंय. मागील 3 चेंडूमध्ये 3 गडी आलेत. मागच्या षटकाच्या शेवटच्या धावची संदीप करवत बाद झाले. या पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आत सलील, मला वाटतं सलील बॅटिंगसाठी येतील. चला स्पीडअप करा बॅटर, जास्त वेळ घेऊ नका. प्रंदा सलील आहे ना, सलील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक वर आहे योगेश. पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटेल का? बघा 40+ सामन्यात पहिल्या सामन्यामध्ये 20 चेंडू 64 धावा बनवल्या यतीन पाटील शृंग शौर्य वॉरियर्स सरपाडा या संघाकडून. परंतु सरपाडा संघ या स्पर्धेच्या बाहेर झालाय, परंतु चांगली इनिंग त्यांनी साकारली. पहिल्याच सामन्यामध्ये 64 धावा नॉट आउट. 320चा स्ट्राईक रेट राहिला त्या खेळाडूचं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सलील आहेत. नॉन स्ट्रायकर बॅटर संजय पाटील. कालच्या दिवसामध्ये सफाळा भागामध्ये उपलब्ध सिरीज राहिले 45+च्या क्रिकेट टुर्नामेंट, परंतु ती नॉन स्ट्राईक येणार आहेत. सलील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झाले. हॅट्रिकवर गोलंदाज. ओहो प्ले डाऊन, पहिली हॅट्रिक, फर्स्ट विकेट हॅट्रिक. मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या योगेशसाठी. पासळचा सुपुत्र आहे आणि काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे मित्रांनो, वा अप्रतिम. योगेशला आपण पाहू शकेल, आमच्या स्क्रीनवर दाखवलं जातं, खूप शांत आहे आणि अप्रतिम चेंडू मोठं फिरवली होती. चेंडू तुझा मध्ये आणला इनसाइड एज आणि फलंदाज बाद. सलील सुद्धा 0वर बाद झालाय. काय चेंडू राहिले, अप्रतिम गोलंदाज. निरंजन घरात टाळा वाजत आहेत, त्याच्याच गावाचा सुपुत्र आहे आणि त्यांनी हॅट्रिक विकेट घेतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय आलेत. पहिला विकेट बघा, पहिला विकेट पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू निघून गेला शॉर्ट गलीमध्ये. तिकडे महेंद्र चौधरी पोहोचले, त्याने झेल टिपला. हा दुसरा विकेट. संदीप धोडी आले होते, सरळ बॅटने खेळला, एलिव्हेशन चांगला भेटला नाहीये. लॉंगॉनला निरंजन घर ते चेंडू खाली आले, त्यांनी झेल टिपलाय. त्यानंतर पाहायला गेलं तर तिसरा विकेट. प्ले डाऊन झाले बॅटर. पाहू शकाल फुलटॉस बॉल होता. संजय नवीन बॅटर स्ट्राईकवर एक सिंगल तर दुसऱ्याचा प्रयत्न केला, 2 धावा परिपूर्ण केला. धावसंख्या फटकावर 54 जाऊन पोहोचते. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे, चांगला फटका मानावा लागेल. डिप्पा खेळाडू खूप दूरवर आहे. स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातो. डिप्पा स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचले, पाणी चेंडू अडवला. चांगलं चित्रक्षण, चांगलं चित्रक्षण. नफीस तिकडे पोहोचले, तब्बल 3 धावा घेतल्या, एकदम नक्कीच वाचवली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, फुटवर्क चांगला राहिला आणि शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 57. काय कमबॅक राहिला. मागील 5 चेंडूमध्ये 5च धावा खर्च केला. 3 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज योगेश. 57 वर 5 गडी बाद. शेवटचा चेंडू संजय पाटील. यावेळी काय फटका सजवला, मिड विकेटला क्लिअर करतोय आणि षटकार आलाय. संजय पाटील राहतो की कातील, याच्या बॅटवर षटकार नक्कीच आलाय. धावसंख्या 63. 63 धावा फटकावर 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामना जिंकून टॉप 6 मध्ये जाण्यासाठी ऋतू 11 आगरीपाडा संघाला. चला टॉससाठी या निलेश पाटील संघाचे कॅप्टन आणि एका बाजूला
जय जीवदानी आई जीवदानी 11 विरार. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन लगेच आहे. चला चल निलेश पाटील कॅप्टन या लगेच विनंतीशील आणि एका बाजूला आई जीवदानी 11 कॅप्टन प्रशांत. चला टॉससाठी या. मुन्मय मोरे मुन्मय ठाकूर कुठे असतील या. मुन्मय ठाकूर प्लीज. मुन्मय ठाकूर या आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत. यांच्या शुभास आपण टॉस केला जाईल. आमचे समालोचन मित्र आहेत. आपल्या शुभास आपण टॉस करूया. डू ऑर डाय. डू ऑर डायचा सामना आहे. एका बाजूला जर पाहिलं तर दोन्ही कॅप्टन सज्ज झालेत. निलेश पाटील संघाचे कॅप्टन आणि आई जीवदान 11 विरार संघाचे कॅप्टन. हां आजूबाजूचे खेळाडू आहेत परंतु एकदा कॅप्टन पाहू शकाल आहेत. प्रशांत दुमाडाचा कॉल म्हणजे आई जीवदान 11 विरार संघाचा कॉल. काट किंवा छाप. हेडचा कॉल केला गेलाय आणि इट इज हेड. प्रशांत जास्त पण घेत नाही आपण. टॉस तुम्ही जिंकलात. निर्णय काय असणार. फिल्डिंग. हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. इकडून जर पराभूत झाला तर पुढचं वर्ष वाट पाहावं लागेल 5th सीझनसाठी. बरोबर. त्यासाठी आता एक मॅच मेहनत करावी लागणार आहे. सर तुमच्याकडे तोच प्रश्न असणार आहे. डू ऑर डायचा सामना आहे. मागील ज्या चुका झाल्या या सामन्यामध्ये चुका तुम्हाला बदल्या कराव्या लागतील. येस शुअर. आम्ही त्याच गोष्टींचा विचार करतोय कधीपासून की आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या आता म्हणजे रिपीट नाही करायच्या आणि त्याच्यावर जास्त काम केलं जाईल. मागे सामना तुम्हाला चेस करायचं होतं. या सामन्यात प्रथम बॅटिंग करायची आहे. 5 षटकामध्ये 50 धावा सुद्धा फायटिंग स्कोर पाहायला भेटते. 50-55 किती पण जाण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रयत्न आम्ही आमच्या परीने जेवढं जास्तीत जास्त करायचा प्रयत्न असणार. अगं फर्स्ट ऑफ लक कॅप्टन्स. लगेच वळी आपण मैदानाच्या आतमध्ये पुढील इनिंगसाठी मुन्मय ठाकूर जोडले जाते. परंतु टॉस विन झाले ते म्हणजेच आई जीवदानी विरार संघाचे कॅप्टन प्रशांत दुमाडा प्रथम स्वीकार केला क्षेत्ररक्षण. निलेश पाटील संघ पुढे सामन्यामध्ये बॅटिंग करण्यास सज्ज होईल. वोट कॉम बॉक्स मिस्टर मुन्मय ठाकूर. हॅलो चेक. वेलकम बॅक. वळूयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. ऋत्वी 11 आगरीपाडा संघाला तब्बल 64 धावांचं आगमन दिलंय. चला येस खेळायला होईल सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी. जिकडे टप्पा पडल्यानंतर बॉल खालती राहिला. ऋत्वी 11 संघाच्या वतीनं 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे साजन आहे आणि दुसरीकडे अकबर आहे. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय.
यावेळेस फ्लिक ऑफ द रेस फटका तर खेळलाय, बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, साजनच्या बॅट मधून नजाकत, चौकार, 4. या चौकारानं धावसंख्येचा श्री गणेशा जिकडे पहिला बॉल डॉट आला होता तिकडे साजननं सांगितलंय मी देखील चांगले फटके खेळू शकतो, आणि तोच फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. येणारा तिसरा बॉल जिकडे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. येणारा पुढचा बॉल जिकडे संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, आता त्याला कमबॅक करावं लागेल. समोर साजन सारखा एक मोठा आव्हान आहे. पुढचा बॉल यावेळेस जबरदस्त फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर ड्राईव्ह, एक लोफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमा रेषेच्या लगत आणि चाललाय सीमा रेषा पार, साजनच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार, 4. चौकारानं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 8 धावा. जिकडे पॉवर प्लेचं पहिलं षटक इनफिल्डच्या बाहेर मात्र आणि मात्र 2 खेळाडू जर पाहायला गेलं तर एक खेळाडू आपल्याला वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय आणि दुसरा कव्हर रिजन मध्ये. यावेळी चेंज ऑफ पेस, बॅट चिकट, बॉल यष्ट्यांच्या मागे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 9 धावा. जिकडे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता फलंदाजी मार्कवर नवीन सलामीवीर, दुसरा सलामीवीर, नाव त्याचं अकबर आहे. पुढचा बॉल घेऊन संजय. यावेळेस हळूवार पद्धतीचा बॉल होता, जिकडे फटका तर खेळलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट, जिकडे क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती येईल, फेकी करेल तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या 2 धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल जिकडे संजय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. 5 चेंडून मागे 11 धावा संजयने देखील खर्च केलेत. पहिला बॉल डॉट आल्यानंतर साजनच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय, बॉल चाललाय इनफिल्डच्या डोक्यावरून लॉंग लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय मात्र बॉल नाही थांबणार, चाललाय सीमारेषा पार. आता अकबरच्या बॅटमधून आलाय चौकार, 4. या चौकारानं धावसंख्या धावफलकर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. साजन या पट्ट्याच्या बॅटमधून खूप चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले, 2 चौकार, आणि अकबरने देखील एक चांगला चौकार ठोकलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण काय पाहिलं तर एक सूचक सुरुवात, जिकडे एक बॉल डॉट आल्यानंतर 2 चौकार आले आणि चौकारानंतर सिंगल डबल्सवर देखील तितकाच भर दोन्ही फलंदाजांनी दिला. सूचक सुरुवात. जिकडे टार्गेट आपण पाहायला गेलं तर 64 धावांचं टार्गेट आहे. आता गोलंदाजी मार्कवर झालाय बदल, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, मुरबॅचचा ब्रँड, नाव त्याचं अमित आहे. वेगवान गोलंदाजी ही अमितची ओळख सातत्यानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता तोच अमित गोलंदाजी मार्कवर आलाय, मात्र समोर उभा ठाकलाय साजन. साजन म्हटलं की जबरदस्त फलंदाजी, जिकडे बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला. गोलंदाजी मार्कवर अमित सज्ज झालाय. पहिला बॉल अमितचा पहिलाच बॉल, जिकडे यष्ट्यांचा वेध, यष्ट्यांच्या कानाखाली आवाज, फलंदाज बाद, गॉन.
वेलकम बॅक. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला होता, मुरबॅचचा स्टार, नाव त्याचं अमित, वेगवान गोलंदाजी त्याची ओळख आहे. आणि पहिल्याच बॉलवर अमितचा वेग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा बॉल आणि यॉर्कर देखील वेगवान होता. जिकडे साजनला टाइम नाही मिळाला आणि क्षणार्धात बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला. नवीन फलंदाज, फलंदाजी मार्कवर महेंद्र. पुढचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय, बॉल बराच काळ हवेत आणि आलाय सरळ सीमारेषा पार. महेंद्रच्या बॅट मधून आलाय षटकार. 6. यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटकार तर आलाय, कमबॅक करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक आहे आणि तिकडे जबरदस्त झेल घेतलाय क्षेत्ररक्षकाने. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, फटका तर चांगला होता, मात्र तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही झालं. जिकडे क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण करत होता आणि सुंदर झेल विपुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ क्वालिटी, दर्जेदार झेल मैदानाच्या आतमध्ये साध्य केलाय विपुलनं. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे अमित गोलंदाजी मार्कवर आला. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा विकेट. धावसंख्या धावफलकावर 21. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय, नाव त्याचं निरंजन घरत आहे. प्रेमाने सर्व बाळू म्हणतात. आता बाळूला चांगली फलंदाजी करावी लागेल. जिकडे समोर मुरब्याचा ब्रँड अमित आहे. अमितने आतापर्यंत एक षटकार खाल्ला असला तरी 2 विकेट्स, 2 मोलाचे विकेट्स बाद केलेत. येणारा चौथा बॉल. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा, यॉर्कर पद्धतीचा. जिकडे फलंदाजासोबत यष्टीरक्षक देखील बीट झाला. याला म्हणतात अमितचा वेग. धावसंख्येत एका धावेने भर पडली. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. 40+ एक गोलंदाज अमित, ज्याचं नाव, खूप वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अमित आपल्याला पाहायला मिळतोय. आता फलंदाजी मार्कवर अकबर आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, दिशा देण्याचं काम. बॉल गेला मिड ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्ड मध्ये बॉलला अडवलंय आणि धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय, ती म्हणजे 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल. जिकडे पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. इनफिल्डच्या बाहेर मात्र 3 खेळाडू आहेत, फायदा उचलावा लागेल. शेवटचा बॉल. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. हँडसम पंच आपल्याला पाहायला मिळत आहे, झाकीर खान. त्यांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय, बॉल बराच काळ हवेत. अमित जीवाच्या आकांताने धावला, मात्र बॉल विसावलाय नो मॅन्स लँड मध्ये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट.
2 धावेनं 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर तब्बल 13च्या सरासरीनं 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, नाव त्याचं सलील आहे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल, सलीलचा पहिलाच बॉल. शॉट त्यावर खेळलाय पद्धत मध्ये आणि मोठमोठे गार केले गंमत मध्ये. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग, सीमारेषा पार. अकबरच्या बॅट मधून आलाय षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या धावफलकर 32 धावा. पुढचा बॉल, यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न झाला. जिकडे बॉल पायावर आदळला. धावसंख्येत लेग बाईच्या रूपात एक अतिरिक्त धावेने भर. जिकडे सरळ बॅटने चांगला फटका आला होता तिकडे स्विच हिटची गरज होती का, हा देखील एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे तिसरा बॉल घेऊन सलील सज्ज झालाय. आता समोर निरंजन घरत बाळू उभा आहे. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या मागे बॉल तर चाललाय, डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. जोपर्यंत फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेने धावसंख्या धावफलकर 35 धावा. पुढचा बॉल, यावेळेस उजव्या एसटीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंच दर्शवतायत इट्स अ वाईड बॉल. झाकीर खान, हँडसम पंच आपल्याला पाहायला मिळतात आजच्या रात्रीमधले. उद्या यांचा डान्स आपल्याला नक्की पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल, यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल. त्याच्यावर पुल केलाय मात्र क्षेत्ररक्षक खालती तैनात आहे. टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय बाळूचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जिकडे फलंदाज बाद झाला निरंजन घरत,
आणि त्याची जाग घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोपरीचा जादूगार, नाव त्याचं राजेश ओघे आहे. आता येणारे शेवटचे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका तर खेळलाय, शॉर्ट आर्म पुलचा फटका अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला मात्र फलंदाजानं थांबवलं. एका धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 13 बॉल. आता 13 मध्ये 27 पाहिजेत. सलील मागच्या बॉलवर विकेट आला होता, कमबॅक झालेलं होतं. आता त्याला देखील चांगली गोलंदाजी आणि शेवटचा बॉल चांगल्या रीतीनं एक्झिक्यूट करावा लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं अकबर. 5 चेंडूंमध्ये 13 धावा अकबरने देखील ठोकल्यात. बॅटमधून चांगला षटकार पाहिला. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक तैनात आणि नाही करणार कुठलीच चुकी. अकबर बॅक टू द डगआउट, गॉन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅमेरामॅन हार्दिक आरेकर यांचं आगमन झालंय. सर्व सांगतात हार्दिक आरेकर जा वर परत, पण तुम्ही या, तुम्ही बसा, जरा आराम घ्या. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मुरब्याचा ब्रँड, नाव त्याचं अमित आहे. आता 12 मध्ये 27 पाहिजेत. चौथ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल अमितचा, समोर राजेश. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, उजव्या यष्टीच्या बाहेरचा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, जिकडे स्टेप आउट झाला फलंदाज तिकडे अमितनं त्याला ओळखलं आणि तदनंतर आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्याच्यावर खोलवर टप्प्याचा बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. आता 11 मध्ये 27 पाहिजेत. अमित खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये वारंवार दाखवतोय. पुढचा बॉल यावेळेस गुडलेंथवर आदळलेला बॉल, मात्र स्टिअर केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मागे धावतोय आणि सीमारेषेच्या लगत चांगलं क्षेत्ररक्षण झालं. जिकडे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईनं धावसंख्येत 3 धावेने भर पडली. या 3 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे तब्बल 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 10 बॉल आणि 10 बॉल्स मध्ये तुम्हाला 24 धावांची आवश्यकता आहे. ऋत्वी 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर 10 मध्ये 24 पाहिजेत. जिकडे जर गोलंदाजी चांगली झाली तर पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ देखील हा सामना जिंकू शकतो. अटीतटीचा सामना आहे, रंगतदार असा सामना आहे, जिकडे काहीही होऊ शकतं. पुढचा बॉल यावेळेस उसळी घेणारा बॉल होता मात्र दिशा देण्याचं काम सरळ बॅटनं फटका खेळला लॉंग ऑफ रिजन मध्ये. जिकडे दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला, कॉलिंग नव्हती दोन्ही फलंदाजांमध्ये आणि त्या नादात दोन्ही गाड्या एकाच रुळावर, म्हणजेच काय अपघात तर होणार. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज, नाव त्याचं सुयोग आहे. मंगलमूर्ती धनसार या संघाचा विचार करायला गेला तर सुयोग हे नाव आपण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आता सुयोगला देखील त्याच्या नावाला साजेशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. 9 बॉल्स 9 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल, जिकडे गुड लेंथवर आदळून उसळी घेणारा, आउटसाइड द ऑफ स्टंप, चांगली पिचिंग बघा. जिकडे टप्पा पडला आणि तदनंतर क्षणार्धात बॉल यष्टीरक्षकाच्या हातात गेला. आलाय डॉट बॉल, जिकडे अमित आपल्या रंगात बहरदार कामगिरी करतोय. तीच दहशत आणि तोच दरारा. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा बॉल, याला म्हणतात सबमरीन डिलिव्हरी. जिकडे टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला बघा. रिप्लेच्या माध्यमातून वेगवान पद्धतीचा मारा अमितच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळेल. जिकडे मागच्या बॉलवर उसळी आपण पाहिली आणि या बॉलवर बॉल जरासा खाली राहिला. सलगचा दुसरा डॉट, येणारा शेवटचा बॉल. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक होता आणि दुसऱ्या चान्स मध्ये जबरदस्त झेल संजय पाटीलनं परिपूर्ण केला. सुयोग बॅक टू द डगआउट, गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाजी मार्कवर आलाय, नाव त्याचं किशोर आहे. आता 6 मध्ये 23 ची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाजी मार्कवर, नाव त्याचं संदीप. एक डावखुरा गोलंदाज, फिरकीचा जादूगार. पहिला बॉल संदीपचा पहिलाच बॉल फुल टॉस होता, मात्र नाही झालं टायमिंग. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय योगेशचा खेळ. फलंदाज बाद, गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जिकडे फुल टॉस होता, डीप मिड विकेट रिजन मध्ये संदीप धोडी तैनात होते आणि जिकडे जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. आता नवीन फलंदाजी मार्कवर उतरलाय, नाव त्याचं नौशाद आहे. नौशाद आमचा एकदम जवळचा मित्र. आता नौशादला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. सातत्याने नौशादचं नाव घेतलं तर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं चांगल्या गोलंदाजाचं. मात्र यावेळेस रोल वेगळा आहे, रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे. यावेळेस नौशादला त्याची फलंदाजी दाखवावी लागेल. येणारे शेवटचे 5 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्रायव्हिंग लेंथवर त्याच्यावर ड्राईव्ह केलाय, बॅट चिकट बॉल गेलाय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. धावसंख्या धावफलकावर 42 धावा. आता 4 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे, जिकडे किशोर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली ॲलन. फेकी तर केली आहे, मात्र 2 धावा देखील परिपूर्ण झालेत. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 44. आता 3 मध्ये 20 पाहिजेत, जिकडे 3 लिगल डिलिव्हरीज. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल, व्हेरिएशन संदीपच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात. आलाय डॉट बॉल आणि आता पाहिजे 2 मध्ये 20. म्हणजेच काय, या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. जिकडे संदीपला मात्र 2 लिगल डिलिव्हरीज एक्झिक्यूट करायचे. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल आलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. डीप मधून पुन्हा एकदा ॲलन बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळतोय.
शेवटचा बॉल. नौशाद ऑन स्ट्राईक. एक मोठा फटका येऊ देत. षटकार खेचला तर 500 रुपये माझ्याकडून. डॉट बॉल. सामना खल्लास. पालघर स्पोर्ट्स संघ हा सामना जिंकतोय. सलगचे 2 विजय. म्हणजेच काय, पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. अभिनंदन पालघर स्पोर्ट्स क्लब. आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच समरी आपण पाहू शकता जिकडे